नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी इन्स्पायर्स इंडियावर। आज आपण एका मोठ्या वादग्रस्त विषयावर चर्चा करणार आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या 100 वर्षाच्या प्रवासाबद्दल। सुरुवात आपण नेहमीच ऐकत असतो की RSS म्हणजे देशभक्त अनुशासकीय स्वयंसेवकाची एक मोठी संघटना आहे। एक गट म्हणतो RSS ही राष्ट्रवादी संघटना आहे, देशासाठी झटणारी आहे, पण दुसरा गट मात्र असा दावा करतो की RSS हे सेक्युलर विचारसरणी विरुद्ध आहे, संविधानाच्या आत्म्याला विरोध करते। याच कारणामुळे नेहमीच वादविवाद होताना दिसतात। सध्याची मोठी घटना 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 100चे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध केले। याचे कारण म्हणजे RSSची स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहेत। पहिल्यांदाच भारताच्या नाण्यावर भारत माता याचे चित्र कोरले गेले। नाण्याच्या एका बाजूला भारताचे चिन्ह आणि मूल्य, दुसऱ्या बाजूला भारतमाता, सिंह आणि 3 स्वयंसेवक वाकून वंदन करताना दिसतात। यामध्ये संघाचे ब्रीदवाक्यही कोरलेले आहे, सर्व काही राष्ट्रासाठी, माझे काहीही नाही। त्याचबरोबर टपाल तिकिटावर 1963च्या गणतंत्र दिन परेडमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक संघाची समाजसेवा दाखवली आहे। सरकारचे मत, PM मोदींनी सांगितले की RSS हा त्याग, निस्वार्थी सेवेचा एक उत्तम आदर्श आहे। हे नाणे तिकीट संघाला दिलेले सरकारकडून श्रद्धांजली आहे। विरोधकांचे आरोप, पण इथेच वाद सुरू झाला। काँग्रेस, CPI डाव्या पक्षांनी याला संविधानाच्या सेक्युलर तत्वावर आघात असे म्हटले आहे। काहींचा आरोप आहे की भारत माता हे हिंदू देवतेसारखेच चित्र असल्याने हिंदुत्वसारखी विचारसरणी पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। तर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला की स्वतंत्र संग्रामात RSSची भूमिका काय होती। इतिहासाचा पुनर्लेखन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। RSSचा इतिहास थोडक्यात, स्थापना 27 सप्टेंबर 1925 नागपूर, संस्थापक डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार, उद्देश संघटित शिस्तबद्ध हिंदू समाज घडवणे, कार्यपद्धती, शाखा शारीरिक प्रशिक्षण, देशभक्तीपर गीते, विचारधारा। RSSचे 83,000हून अधिक शाखा आहेत। 2014 पूर्वी ही संख्या जवळपास निम्मी होती। स्वतंत्र चळवळ आणि वाद, टीकाकार म्हणतात RSSने थेट ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला नाही। RSSचा दावा, काही स्वयंसेवकांनी चळवळीत योगदान दिले। गांधी हत्येनंतर 1948मध्ये संघावर बंदी आली, पण नंतर उठवण्यात आली। 1962च्या भारत-चीन युद्धात स्वयंसेवक संघाने दिलेली मदत मान्य करून 1963मध्ये RSSला प्रजासत्ताक दिन परेडमध्ये बोलवण्यात आले। आणीबाणीच्या काळात 1975-76मध्ये पुन्हा बंदी, हजारो स्वयंसेवक तुरुंगात। निष्कर्ष, आज RSSचे 100 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकार त्याचा गौरव करत आहे। विरोधक संविधान विरोधी म्हणत आहेत, म्हणजे एकीकडे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि दुसरीकडे संविधानिक सेक्युलरिझम आहे। आता तुमचं मत काय आहे? RSSला दिला गेलेला मान योग्य आहे का, की खरोखरच इतिहास आणि संविधान यावर आघात आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।